झालं सुरू झालं रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे कृष्ण हरे रामकृष्ण 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 महाराज आल्यावर माईक कमीच करावं लागणार थाप टाका सुंदर ते दान उभे बेटे बरे सुंदर ते दान उभे बेटे बरे उभे बेटे बरे करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करते सुंदर ते दान उभे देवरी करते दान उभे देवरी दान उभे देवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कजे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी ते कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कजे पितांबर तुलसी हार गळा कजे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे ते सर्व सुख 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 आईना श्रीमुख आवडीने आईना श्रीमुख आवडीने आईना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कजे पितांबर 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 आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान सदा माझे डोळे जोडू तुझे मूर्ती सदा माझे डोळे जोडू तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ विठो माऊली आजीवर देई विठो माऊली आजीवर देई संचरो निरायर दया माझी संचारो हृदय गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ प्रेम सर्व काळ सर्व काळ तुका म्हणे
म्हणे काही न मागे अनेक काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम हे मग प्रेम सर्व काळ मग प्रेम सर्व काळ प्रेम सर्व काळ तो बार कुमाई दादा जय जय तो बार कुमाई तो बार कुमाई राम कृष्ण
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी के
घालूंबरी एकमेकाने मुखे सुखे घालूंबरी सुखे घालूंबरी सुखे घालूंबरी वैकुंठितो नाही कवळ काहे काल्याचे कवळ काहे काल्याचे कवळ काहे काल्याचे वैकुंठितो नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंत बळवंत उत्तम बळवंत उत्तम बळवंत उत्तम म्हणे वाळवंत बळवंत उत्तम बळवंत उत्तम बळवंत उत्तम तुका म्हणे वाळवंत बळवंत उत्तम बळवंत उत्तम बळवंत उत्तम म्हणे वाळवंट बळवंत उत्तम बळवंत उत्तम बळवंत उत्तम वैकुंठितो नाही कवळ काही कायाचे कवळ कायाचे कवळ काही कायाचे वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे उपजोनी या पुढती येऊ उपजोनी या पुढती येऊ लोनिया पुढते लोनिया पुढते उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढते उपजोनिया पुढते काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही काला दही भात काला दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही दोनिया येऊ पुढती कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही
तो ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे सदाभाऊ ठोंबरे अवताला बैल बसता कामा नये, युद्धामध्ये घोडा बसता कामा नये आणि कीर्तनात बुवा बसता कामा नये. उपदोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुकी मुके घालू उंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. देवादी देवा जगत्रय जेवा, देवादी देवा जगत्रय देवादी देवा जगत्रय जेवा, देवादी देवा जगत्रय पर्यसी केशवा विनंती मागे, पर्यसी केशवा विनंती, पर्यसी केशवा विनंती मागे. आजीवानी तुझे वर्णी गुण, महादेवानी तुझे वर्णे गुण नाम, महादेवानी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे प्रेम काय कळा, प्रेम काय कळा, प्रेम काय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा झालो तुमच्या लागल निज चरणा अहो स्वामी तुकया देवा उपदोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. काल्याचं महत्त्व सांगणार आहे. वाई तालुका संपूर्ण यांच्यातर्फे संपन्न झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्वांच्या प्रयत्नानं, सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांच्या सहभागानं याचा आनंद वेगळा आहे. गावोगावी जे सप्ते होतात ना, याच्यापेक्षा मोठे होत असतील ना असं नाही, पण तो आनंद वैयक्तिक आहे. वैयक्तिक आनंदाला वेष्टी आनंद आणि सार्वजनिक आनंदाला समष्टी आनंद म्हणतात. बाळकृष्ण नंदा घरी हा आनंद वेष्टी आहे, पण तो वेष्टी नव्हता. आनंद वेष्टी आहे. मुलगा कुणाला झाला? नंदाला. आनंद कुणाला झाला पाहिजे? नंदाला. पण नंदाला मुलगा झाला हा आनंद वेष्टी नव्हता, आनंदल्या नर. तसा वाई तालुक्याचा हा समष्टी आनंद आहे, सार्वजनिक, आणि त्याचा समारोप माझ्याकडे आहे. तुकोबराय संकल्प करतात का काल्याचं सुख भोगण्यासाठी आपण आणखी जन्माला येऊया. संकल्प चांगला असावा, संकल्प चांगला असावा. हे सरकार पाडल्याशिवाय मी राहणार नाही हा संकल्प चांगला नाही. सध्या गावोगावी हे हलकट राजकारण खाली पोचले, वरच्या लोकांनी खाली पोचवले. आमचं बहुमत नसलं तरी तुम्हाला सत्ता करून देणार नाही हा संकल्प चांगला नाही. संकल्प चांगला पाहिजे. तुकोबराय सांगू दुनिया पुढची येऊ हा काय संकल्प आहे? परत जन्माला यावं हा संकल्प करावा लागतो का हो? करावा लागतो का जन्माला यावं लागतं? जन्म घेणे वासनेच्या किती वेळा जन्माया नित्य 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 नित्य
किती जन्माया नित्य व्हावे पतित नित्य व्हावे पतित नित्य व्हावे पतित किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे पतित नित्य व्हावे पतित नित्य व्हावे पतित किती वेळा जन्मायावे नित्य तुकोबार आहे म्हणतात किती वेळा जन्माला यायचं परत 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 किती जन्म झाला फेरा माहीत आहे का माहीत आहे गणित नाही जी किती वेळा जन्माला यायचं त्याला गणित नाही गणित एवढंच आहे जन्माला आलं की मरायचं आणि मेलं की बस ह्याच्या पलीकडे करायचं गणित नाही खायचं का हागायसाठी आणि हागायचं का खायसाठी झोपायचं का उठायचं का झोपायचं काय अर्थ त्याला त्याला अर्थ नाही काल रात्री केशव महाराजांचं कीर्तन झालेलं आहे तुकोबारे सांगतात 184 न चुके फेरा तुकोबारेने सांगितले 84 लक्ष योनीमध्ये फिरायचंय नामदेवरायांनी हे प्रमाण आणखीन वाढवले नामदेवराय सांगतात 84 लक्ष योनी आणि एक एक योनी आता आहे का एका योनीमध्ये कोटी वेळा फिरायचं उदाहरण सांगतो उदाहरण काय कुत्रं व्हायचं मरायचं 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 कुत्रं व्हायचं असं मी 11 वाजेपर्यंत सांगू का आता तू म्हणाल नको सांगू कुत्रं व्हायचं आणि मरायचं हे ऐकायला जर एवढा कंटाळा होतोय तर होताना किती कंटाळा असेल म्हणून ज्ञानोबाराय सांगतात भगवान म्हणतात अर्जुना आहा कटकटा हे ओकटे हे मृत्यूलोकीचे उपराटे हेच अर्जुना अवतटे जन्मलास तो योगायोगाने जन्माला आलाय आता या फेऱ्यात राहू नको धडधडोनी बाजूला निघायचं जन्म मरणाच्या चक्रातून बाजूला निघणं हा पुरुषार्थ आहे जन्माला येणं हा काय पुरुषार्थ आहे हो एक माणूस म्हणला मी एका बुक्कीमध्ये 100 पापड फोडतो ह्याला काय शहाणपणा म्हणते एका बुक्कीमध्ये 100 पापड काय फोडायचं एका बुक्कीमध्ये 100 पापड फोडू नकोस 10 बुक्क्यामध्ये 1 नारळ फोडो भाष्यकार झाला तुकोबार आहे सगळं उद्योन यापुढे येऊ संकल्प आहे का पुढं जन्माला यायचं हा संकल्प महत्त्वाचा नाही महत्त्वाचा संकल्प काय काला खाऊ घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी
मी जन्म हा पुरुषार्थ नाही. मी जन्म घेतो हा पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ कोणता? याच्यासाठी. याच्यासाठी कशासाठी? तुझी चरण सेवा हा पुरुषार्थ आहे. उबदून या पुढते हा पुरुषार्थ नाही. काला खाऊ दहीभात हा पुरुषार्थ आहे. का व दहीभाताला एवढी काय किंमत आहे? न मिळणारी वस्तू आहे का? दहीभात मिळतो, रोज आपल्या घरात असतो. महिला मंडळ तुमच्यासाठी रोज घरामध्ये भातावर दही लावायचं शिका. रोज भातावर दही लावावं, कारण दही अमृत आहे. आपण म्हणतो बामणं बिघडली. आपण बामणाच्या गावातच आहोत. बामणाच्या गावात नाही, बामणाच्या गल्लीच आहे. बिघडलेली ब्राह्मणं सुद्धा तुमच्यापेक्षा चांगलीच आहेत, लक्षात ठेवा. कोणत्याही ब्राह्मणाच्या घरात जा, बिना ताकाचं जेवण मिळणार हे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण किती गरीब असू दे, रोजच्या जेवणामध्ये ताक असतंच. आणि रोज जेवणामध्ये बारका चमचा का होईना पण तूप असतंच. तूप कसं वाढावं हे ब्राह्मणांच्याकडून शिकावं. वाढतात पण जास्त खर्च होऊन देत नाहीत. तुपाचा चमचा स्वतंत्र असतो. मी टीका करत नाही, तुमच्यासाठी सांगतोय. उद्यापासून घरामध्ये रोज भातावर दही घालायला शिका. बाया म्हणता बाया 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 बाया. आणि एवढं पैसे कुठनं आणायचं? बाथरूममधला एक साबण कमी करा, तेवढ्यात दही होतंय. काय काळजी करा. आमच्या घरात, मराठ्यांच्या घरात आईनं दही लावलं की समजायचं उद्या सत्यनारायण आहे. आणि भातावर कढी वाढली की समजायचं म्हाताऱ्याचा म्हाळ आहे. म्हाळाशिवाय कढी नाही आणि सत्यनारायणशिवाय दही नाही. दही दुर्लभ नाही, दही दुर्लभ नाही. आता ऐका, दही भात दुर्लभ नाही हो. दही भात दुर्लभ नाही, तो संतांच्या संगतीतला दुर्लभ आहे. दही भात दुर्लभ नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. 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 विशेष लाभ विशेष लाभ
हे काला दैवात दुर्लभ नाही, संतांच्या संगतीतला दुर्लभ आहे, लक्षात ठेवा. जरा 500 रुपयाची नोट द्या. 500 रुपयाची नोट. आता माघारी यायची नाही बरं का. जरा विनोद करू का? विनोद करू का? या नोटाचं काय म्हणणं आहे? होऊन जाऊ द्या. नुसतं नव ठासून नोट का घेतल्या हो? हे नोट म्हणजे एक कागदाचा तुकडा आहे. पण हे काय नाही, कागदाचा साधा तुकडा आहे. पण ही नोट दुकानात घेऊन गेलं तर ह्याला 500 रुपयाचा माल मिळतो. का मिळतो? कागदाला किंमत नाही, त्या कागदावर सही ह्याच्यावर लिहिलंय बघा, आय प्रॉमिस टू बिअरर द सम ऑफ 500 रुपीज़. मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन, ही प्रॉमिसरी नोट आहे. हा बिअरर चेक आहे, बिअरर चेक असं आहे. आणि मग त्याच्यावर खाली सही आहे, सही आहे. आणि सहीवर लिहिले गव्हर्नर ऑफ इंडिया. 500च्या तुकड्याला महत्त्व नाही, खाली सही कुणी केल्या त्याला महत्त्व आहे. त्या सहीसाठी हा कागद महाग आहे. तेवढी सही नसली तर याला कुणी विचारणार नाही. तुम्हाला पैसेच पाहिजे असले ना तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडे या, कोरी कागद घेऊन या. मी त्याच्यावर लिहितो, मैं धारक को 1,00,000 रुपये अदा करने का वचन दिलाता हूँ. आणि खाली सही करतो, बंडा तात्या कराडकर. तो कागद घेऊन जा आणि सोनाराकडे जा. आणि सोनारानं कानपाडीत मारली तर मला सांगायला येऊ नका. महत्त्व कागदाला नाही, महत्त्व कशाला आहे? त्याच्या शिक्क्याला. महत्त्व दैवाताला नाही हो. महत्त्व आहे तो मिळतो कुठं? वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवर काहे काल्याचे कवर काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही.
वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही तुकोबारा सांगतात असं वैकुंठात नाही. वैकुंठ कमीच आहे. एका प्रमाणात सांगितलंय, त्रिभुवनात नाही. यासी तुळे ऐसे काही दुजे त्रिभुवनी नाही. काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. दुर्लभ आहे. ताजमहाल हॉटेलमध्ये राईस प्लेट मिळते, हुरडा नाही विठ्ठला. आणि जरी मिळाला हुरडा, हुरडा शेतात जाऊनच खायचा असतो, प्लेटमध्ये नाही. हां, तसं काला संतांच्या संगतीचंच आहे. आता खाण्याची पद्धत काय? तुकोबाराय सांगतात एकट्याने खाऊ नका. वारकरी संप्रदाय असा आहे, एकट्याने खात नाही तो. चला वळू गाई बैसू जेवू. आता काला झाला की तुम्ही जेवणार आहे, हिचं बसून आपण जेवणार आहोत, त्याला प्रेम आहे. पनवेलच्या भागामध्ये एकदा एका मोर्चासाठी गेलो होतो आणि तो मोर्चा होता शेका पक्षाचा, कम्युनिस्ट. अगोदर मला बोलवताना ती माणसं तयारच नव्हती. ते म्हणजे कोळशे पाटलांना बामणं आमच्याकडे नको. कोळशे पाटील म्हणले तात्या बामण नाही, ऐकल्यावर सांगा. मी गेलो आणि सुरुवात काय केली माहीत आहे का? तुम्हाला कम्युनिझमचा लय मोठा गर्व आहे ना. सुरुवातच केली भाषणाची, तुम्हाला कम्युनिझमचा अपमान आहे ना. पण तुम्हाला हे माहीत आहे का? म्हणलं काय? अरे जगातला पहिला कम्युनिस्ट श्रीकृष्ण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? पहिली समानता कोणी आणली? जगातली पहिली समानता भगवान श्रीकृष्णाने आणली. लक्षात ठेवा. का? सगळ्यांचं एकत्र करायचं आणि ते सगळ्यांनी वाटून खायचं. पुढच्या वर्षी कार्यामध्ये बदल बरं का, कार्यामध्ये बदल. पुढच्या वर्षी पंगत करायची नाही. कार्याचा यजमान आम्हाला चालत नाही. पुढच्या वर्षी काला असा करायचा, सगळ्या बायांनी आम्हाला 7 दिवस, जास्त नाही, एक पावशेर गहू द्या, फक्त पावशेर. मी म्हणतोय पावशेर, इथं पोती लागतील तुम्हाला माहीत नाही. मग सगळ्यांचा गहू आणायचा, त्याची खीर करायची, त्याला म्हणतात महाप्रसाद. आज काय 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 आंबरस. आमरस आहे का? हां, आमरसला महाप्रसाद म्हणत नाहीत, आमरसाला पंगत म्हणतात. आणि लक्षात ठेवा, आमरस असला की पळवापळवी होती आणि खीर असली की कुणी पळवत नाही. आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचे सप्ते केले, आता जवळजवळ 16 झाले. पण आमचा शेवटचा महाप्रसाद एकच, खीर. आम्ही गाथा मंदिरात बी खीरच केली शेवटी. कार्याला खीर पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार होत नाही. आमरस असला की भ्रष्टाचार होतो. सुरुवातीला जपून वाढायचा
आणि मागणं दाबून हाणायचा. हिचं असं होतंय असा माझा आरोप नाही. वैशिष्ट्य काय सांगितलं, एकमेका सगळ्यांनी आणायचं आणि सगळ्यांनी खायचं, त्याला आनंद आहे. अंकित बुवा आनंदरावच्या घरी जेवायला मला आनंद नाही बरं का, मला आनंद नाही, मला तुमच्याच जेवायचा आनंद आहे. पण तुम्ही हाकललंय म्हणून मी ते जेवतो. मला पंक्तीत बसायचा लय आनंद पहिल्यापासून. असो पुढच्या वर्षी आपण जीव. पद्धत काय, एकमेका देवमुखी. वारकऱ्यामध्ये समरसता आहे, लक्षात ठेवा. एक वाक्य सांगतो, राग येईल, पण खरं आहे. विजय महाराज ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये बामणं सोहळ्यात जेवत्यात, हमको मंजूर नाही. एका ज्ञानोबाराने दयाने घातली मुक्तीची गवांधी मिळवेली मांदी वैष्णव आणि तिथं तुम्ही सोहळ्यात जेवताय. म्हणलं पुण्यात जाऊन जेव्हा तुम्हाला कोण नाही म्हणले. येतात माऊलीच्या बरोबर जाऊन जेवतात सोहळ्यामध्ये. माऊलीच्या सोहळ्यामध्ये सोहळं नाही. हां, तुम्ही आम्ही खेळी पेळी. पद्धत काय झालं, ब्रह्मदेवानं सांगितलं जेवायचं, पण कसं जेवायचं, हात वाकवायचा नाही. ताटात हात घातला ना बिन वाकवता खायचं. पहिल्यांदा पंगत बसली दैत्यांची, आता कसं खायचं. त्यांनी हात घेतला, सोडला, निम्मा तोंडात निम्मा अंगावर. आणि काही जेवण झालंय वय. जेवण झाल्यावर दैत्य गेले ब्रह्मदेवाकडं. तुम्ही पेपरच अवघड काढला होता. ब्रह्मदेव म्हणला अजून काही विद्यार्थी राहिलेत बघूया की. देवाला म्हणले तुम्ही जेवा. कसं जेवायचं, हात वाकवायचा. देव हुशार. देवानी पंक्ती बसवल्या एकमेकाकडं तोंड करून आणि सांगितलं तुमच्या ताटाचं तुम्ही घ्यायचं आणि आमच्या तोंडात घालायचं. यांनी त्यांच्या तोंडात आणि त्यांनी सगळं जेवण चांगलं झालं का नाही. म्हणून ज्यांच्याकडं समरसता आहे त्यांना देव म्हणा, आणि ज्यांच्याकडं अहंकार आहे त्यांना राक्षस म्हणा. पुढाऱ्याच्या पंक्ती अंगणात बसत नाहीत, त्या सर्किट हाऊसमध्ये बसतात. आणि वारकऱ्याच्या पंक्ती अंगणात पटांगणात एकमेका देवमुखी सुके घालू उंबरी. आणि जागा कोणती, तुका म्हणे वाळवंट, 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 तुका म्हणे वाळवंट.
या पुढती पुढती काला खाओ दे भात काला खाओ दही भात काला खाओ दही भात काला खाओ दही भात उपजोनिया वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही दुसरी मान वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सांगणार आहे 10 मिनिटं. तुका म्हणे काल्याची जागा कुठं सांगितली हो? वाळवंट. का? तुकोबरात वाळवंट काय? बर्वे. वाळवंट चांगलं आहे. चांगलं काय? वाळवंटामध्ये पेरलं तर उगवतं का? नाही. न उगवणं म्हणजे जन्म नाही रे. आणखीन कसं आहे? वाळवंट नीट आहे. नीट म्हणजे पूर येऊन गेला
की वाळवंटात जा. एकसारखं समजतं. वाळवंटात खड्डे नसतात. वाळवंटात खड्डे कोणी पाडले? कोणी पाडले? हां, नालायक. कोण पाडलं ना नालायक? नालायक कोण? मनुष्य. जगात माणसासारखा नालायक कोणच नाही. अति नालायक. नदीत वाळू ठेवली नाही, वाळूत पाणी ठेवलं आणि पाण्यात मासं ठेवलं, नालायक. कोण? कोण? मनुष्य. तुम्ही नाही. आपलं माणसात चाललंय. फळामध्ये बी ठेवलं नाही. बी ठेवलं का? फळामध्ये बी नाही. कोणी ठेवलं नाही? नालायक. कोण नालायक? तुम्ही नाही. आता हा विषय माझ्या आवडीचा. सगळं प्रदूषण माणसानं केलं. एकही पक्षी आणि एकही प्राणी प्रदूषण करत नाही. प्राण्यांच्यामुळं प्रदूषण होत नाही. सगळं प्रदूषण एकट्या माणसानं केलं आहे. आणि तरी आणखी काय म्हणतो माहीत आहे का? मी सगळ्यापेक्षा शहाणा. दारूला काय म्हणतो माहीत आहे का? मी सगळ्यापेक्षा तसा मनुष्य आहे. नीट, समानता आणि उत्तम. उत्तम म्हणजे काय? वाळवंटात किती खरकट सांडा, वाळवंट मलिन होत जेवढं हात तिथं धुवा, पाणी राहतं का? पण उत्तम. म्हणून तुकोबाराय सांगतात, कार्याची जागा वाळवंट आहे. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली नाराज माऊली माऊली आता कार्याची ठिकाण आहे का? तुका म्हणे वाळवंट. कोणतं? वाईचं नाही. वाईला वाळवंटच नाही. कारण का? कृष्णा जवळ आहे ना. कराडला आहे, मोठं वाळवंट आहे. वाळवंट दोनच, एक यमुनेचं आणि दुसरं चंद्रभागेचं. यमुनेच्या वाळवंटामध्ये देवाने काला केला आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांनी केला. गोकुळ, वृंदावन आणि पंढरपूर याच्याशिवाय काला नाही. आळंदी, देहू, पैठण, नाशिक इथं जे काले होतात ना, ते पर्याय काढलाय, काला नाही. काला फक्त पंढरपूरलाच, आणि तोही प्रत्येक महिन्यात नाही. 12 वाऱ्या आहेत, पण काला 12 वाऱ्याला नाही. फक्त 2 वाऱ्याला काला आहे, आषाढी आणि कार्तिक. आणि तोही काला पंढरपुरात नाही. कुठं आहे? गोपाळपूरला. म्हणून एकादशीपासून 4 दिवस सगळी कीर्तनं पंढरपुरात, काल्याचं कीर्तन कुठं? गोपाळपूरला. म्हणून काला पंढरपूरलाच आहे. मग आता वाईचे लोक काय म्हणले, आम्हाला कवा पंढरपूर जमतंय? आषाढीला असती पेरणी आणि कार्तिकेला काय असतं? काढणी. मग त्यांच्यासाठी पर्याय केला, तुमच्या गावामध्ये सप्ताह करा
आणि त्याचा काला करा. तुकाराम 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 तुकाराम. रोहिदास महाराज मालू सर रे. थांब 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 तात्याने हात केला थांब. थांबा थांबा. काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. काला इंद्राला नाही, ब्रह्मदेवाला. आणि कये कयेने नव लाव केला आणि कये कयेने नवलाव केला. काला वाचिता विधाता ठकवेला. काला वाचिता विधाता ठकवेला. भागने दिला वस्ते गोवळ घेऊन गेला. भागने दिला तो वस्ते गोवळ घेऊन गेला. ऐसाची आपण येथे होणे आखेला हो. ऐशा गवळणी त्या बोलणे परस्पर. ऐशा गवळणी त्या बोलणे परस्पर. ऐसाची आपण येथे होणे आखेला हो. ऐशा गवळणी त्या बोलणे परस्पर. ऐशा गवळणी त्या बोलणे परस्पर. अनेक एकेनं काय केला. काला वाटताना ब्रह्मदेवाला बसून दिलं नाही. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र लक्षात ठेवा, यांनी सार्वजनिक जीवनात वैयक्तिक लाड केला नाही. रामांचं जीवन आहे का, रामांचा अवतार संपला आणि काळ आला. म्हणले तुमच्याशी एकांतात बोलायचं, बोलूया. तसं नाही, आपण बोलताना दुसरं कोणी आलं नाही पाहिजे, नाहीतर मी थांबणार नाही. लक्ष्मणाला उभं केलं, सांगितलं आत कुणाला सोडायचं, आम्ही दोघं बोलतोय. बोलणं काय, काळानं रामाला विनंती केली, देवा आपली वेळ संपल्या, चला. नेमके दुर्वासऋषी आले. लक्ष्मण म्हणला, महाराज जरा खाजगी बोलणं चाललंय, माफ करा. मला सांगतो माफ करा, कसलं खाजगी बोलणं माझ्यापेक्षा. ऐका महाराज, रामाची आज्ञा आहे. तू मला शिकवतो, कुल नाश करीन, सगळ्या रघुकुलाचा नाश करीन. लक्ष्मणाला दुर्वासाची या शक्ती माहीत होती. जरा थांबा, आतनं येतो. लक्ष्मण आत गेला. राम म्हणजे काय रे, दुर्वासऋषी आल्यात. ठीक आहे. इकडं बघितलं, काळ नाहीसा. भगवान म्हणले, तुला सांगितलं होतं आमच्या एकांताचा भंग करायचा नाही. मग सांगितलं तुला देहदंड, स्वतःच्या सख्या भावाचा बी लाड केला नाही. देहदंड. सभा भरली. बरेचसे लोक म्हणले देहदंड देणं चूक आहे, लक्ष्मणाचा काय दोष आहे. अहो दुर्वासऋषी आले होते, त्यांचा विचार नाही, कायदा म्हणजे कायदा. मग हनुमंत उठून सांगितलं, प्रभू थोडासा बदल करा, देहदंड करू नका. मग देहांचं प्रायश्चित्त. मग भगवान म्हणले, तू शरयूमध्ये जा आणि प्राणत्याग कर.
रामचंद्र, लोकशाही बळकट केव्हा होती लक्षात ठेवा. हां, मला कोणत्या पक्षावर टीका करायची नाही आणि कुणाला चांगलं म्हणायचं नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की मोदीला कुटुंबच नाही हे चांगलं आहे. हां, भगवान प्रभू श्रीकृष्ण काल्यामध्ये ब्रह्मदेव बसला. भगवान म्हणले माझे गडी कोण कोण. गोपाळांनी पाहिलं हे 7 दिवस नव्हतं, आज आले. बहुतेक तालुका पंचायत समितीचं दिसतंय. नाही, उठवला आणि देवाकडे आणला. हे बघा नवीन आहे. भगवान म्हणले कोण रे तू, तू कोण. आणि ब्रह्मदेवानं डोळा मारला, देवाला डोळा मारला. भगवान म्हणले डोळा कशाला मिचकावतीस. ब्रह्मदेव म्हणला मला ओळखलं नाही. कोण कोण तू. मी तुमचा मुलगा. मुलगा. भगवान म्हणले लोकशाहीमध्ये मुलाचे लाड चालत नाहीत. हो बाजूला. हाकलून दिला. कुणाला. ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला नाही, स्वतःच्या मुलाला. बर. हां, स्वतःच्या मुलाला हाकलून दिला. तुमच्या सप्त्यात तालुका पंचायत समितीचा सभापती आला तरी तुम्ही धोतर फिटेपर्यंत त्याच्या मागं पळताय. लक्षात घ्या, मी खूप मोठे सप्ते केले, खूप मोठे, आपल्याला माहीत आहे. पण आमच्या कोणत्याही सप्त्यामध्ये राजकीय लोकांचा लाड नाही, कोणत्याही नाही. आमचा सामान्य माणसावर विश्वास आहे. हा वाई तालुक्याचा एवढा मोठा सप्ताह उभा राहिला आहे. सामान्य माणसानं का पुढाऱ्या ना. सामान्य माणसं. हां, ही पुस्तकं बघा, पुस्तकं. सामान्य माणसं. पुस्तकातली वर्गणी बघा. अरे 500 या सगळ्या महिलांनी 500 रुपये दिले तर बसलेल्या जाग्यावर 2.5 लाख रुपये येतात. काळजी करू नका. का सांगितलं. स्वतःच्या मुलाचा बी लाड नाही म्हणून. तुका म्हणे काला म्हणा सांगा. रोहिदास महाराज मालू सर रे. तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत, तुका म्हणे वाळवंत,
मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरणारा बुवा आहे. आता मागच्या वर्षापासून बंद झालो, पण मला वाईसारखा मुलांचा ग्रुप कुठं मिळाला नाही. टाळ्या नका वाजू, टाळ्या नका वाजू. माझं म्हणणं आहे, या मुलांना दृष्ट लागू नये. तुमच्यासारखे टाळकरी अकलूज भागात आहेत बरं का. आहेत आहेत. अकलूज भागात तुमच्यापेक्षा जास्त हो, आहेत. चांगले. अकलूज भागात एका कीर्तनाला 100 मुलं उभी असतात, पण ती सांघिक नाहीत. म्हणजे प्रत्येक गावात भजनी जास्त आहेत, पण इथली मुलं सांघिक आहेत. जरा कोकणात गेलो ना, महाबळेश्वरच्या खाली, तर तिकडंही कीर्तनात मुलं उभी राहतात बरं का. कोकणात सगळी तरुण मुलं उभी राहतात, पण त्यांना वळण नाही. चाली आजकट विचकट चाली म्हणतात. इथल्या मुलांना वळण आहे. संप्रदायाची बैठक आहे. आणि म्हणून मी मागच्या वर्षी जाहीर केलं की मी दर पौर्णिमेला तुमच्याकडे येतो. का? मला ही मुलांची संख्या वाढवायच्या. मुलं वाढली पाहिजेत. गावोगावी गेलं, श्रोते कमी असू देत, पण टाळकरी वाढली पाहिजेत. हे संक्रमण पुढच्या पिढीमध्ये झालं पाहिजे. या मुलांचं पाठांतर चांगलं आहे, त्यांना भजनाचं वळण चांगलं आहे, आणि ज्ञानोबाराच्या सोहळ्याची त्यांना संगत चांगली आहे. म्हणून मला इथला ग्रुप आवडला आणि मी स्वतःहून म्हणलं मी तुमच्याकडे येतो. त्यातल्या त्यात माझ्या मागं उभा राहिलेला चौकदार, तो तर जास्तच आवडला. कारण का, फळावर कशी पद्धत असते ही पद्धत चौकदाराला माहीत आहे. मला तर असं वाटतंय जाताना त्याला गाडीत घालून घेऊनच घेऊन जाऊ. हां, चालतंय ना? घेऊन जा. चालतंय का? जा घेऊन. तुम्हावरी केली मी मर्जी पहा. म्हणून उपदोन या. आता पुढच्या वर्षी फक्त एकच अट आहे, वाचक 500 झाले पाहिजेत. तुम्ही प्रयत्न करत नाही, वाचक मिळत नाही, खोटं आहे. या तालुक्यात 100 गावं आहेत आणि एका गावानं फक्त 5 वाचक दिले, किती होतात? आणि मग अरे नुसत्या वाईमध्येच तुम्हाला 100 वाचक मिळतील या गावातच. या गावात बी नाही, या गल्लीतच. धर्मपुरीमध्ये फिरा, घरोघरी वाचक नक्की मिळतील. आणखीन एक गोष्ट आहे, कार्यक्रमाचं ठिकाण बदलू नका, हेच राहू द्या. का राहू द्या? हे ठिकाण चांगलं आहे. चांगलं काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गंगेच्या काठावर आहे. कृष्णेचा काठ महत्त्वाचा आहे. घाट आहे, काठ आहे, मंदिर आहेत. सगळ्या भारतामध्ये बरं का, भारतामध्ये कृष्णे इतकी मंदिरं कोणत्याच नदीत नाहीत, कोणत्याच. आणखीन वैशिष्ट्य आहे, बाकीच्या नद्यावरची मंदिरं गोदा तटे निर्मळे तटावर आहेत. कृष्णेची मंदिरं पात्रात आहेत. पात्रात. कोटेश्वर कुठं आहे? पात्रात आहे. पात्रात आहे. आमचा रामलिंग कुठं आहे? पात्रातच आहे. रामलिंग पात्रात आहे. पात्रात आहे.
वडूचा शकुंतलेश्वर, वडूत आळ्याचा शकुंतलेश्वर हो शकुंतलेश्वर पात्रात आहे. पात्रात आहे. कृष्णेच्या पात्रात मंदिर आहे. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. पण संकल्प करा पुढच्या वर्षी 500 वाचक बसलेच पाहिजे. संकल्प करा असा आहे. आणि हा हॉल जर आहे ना 1000 लोकांना पुरतोय. काळजी करू नका. चांगला पुरतो 1000 लोकांना. त्यामुळं बदलत बसू नका. आणि ही जी मुलं आहेत ना पुढच्या वर्षी एक संकल्प करतो. वाई तालुक्यात जेवढी मुलं उभी राहतात ना त्या सगळ्यांना मी सगळा पोशाख करणार. धोतर, शर्ट, उपरण आणि फेटा. हां, तुम्ही काळजी करू नका. मी काय माझ्या पदर आणत नाही. लोक मला देतात, मी तुम्हाला देणार. उद्याची आशीर्वादी झाली की अंकित महाराजाकडे फेटे साठवायला सुरुवातच करणार. हां, आणि त्यातनं काय कमी पडलं ना, हे सदाभाऊ कुठे गेला? सदाभाऊ बसला का? बसले. महाराज मला कमी पडलेले फेटे द्यायचे बरं का. ह्या पोरांना फेटे कुठल्याचे आपण. हां, आता काय करू नका. हो, ते सदा महाराज आहे का नाही, आता 2 महिन्यात माझ्यापुढे 50 पटके आणून टाकतील बघा. 50 पटके टाकलं घ्या पुन्हा मी द्या म्हणणार. श्यामभाऊ म्हणतात तारीख सांगा. 27 मे दिवस हेच ज्येष्ठ शुद्ध हेच. मागं जाऊ 27 मे म्हणल्यावर काय पाऊस येणार नाही. शेतकऱ्याची अडचण आहे. सीझनमध्ये येतं आहे हो. म्हणलं तुमचा आउट सीझन कधी असता सांगता का हो? कधीच नसतो. कधी बी काढा, ह्यांचा सीझन चालूच आहे. आणि जेव्हा सीझन नसतो तेव्हा यांच्या जत्रा, गावागावी नळ्या खायच्या. म्हणून संकल्प करूया पुढच्या वर्षी सगळी मुलं फेटा गुंडूनच उभी राहणार. आणि त्याचं लाईव्ह दर्शन महाराष्ट्राला दाखवायचं. आदर्श सप्ताह कसा होतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय कुंडली कवरता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठ्ठल जय जय. शेवटची विनवणी संत जने पर. थांब. दरिदा कृष्ण मणी अवगाजने प्रकाश. दादा वाचू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाहुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका वालो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळे आगे बळे विरगाडे. काळावालो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हो रामकृष्णारी. रामकृष्ण हरी. येतो का आवाज? येतो का? हां, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी फक्त आजचा जो आपल्या हा संपूर्ण कार्यक्रमाचा जमा खर्च वाचून दाखवतोय. टोटल जमेमध्ये पावती पुस्तक आणि काही पंक्ती आणि देणगीदार 1,11,760, 50,400
50,746, 1,27,027 आणि 1,00,000 अशी जमेची बाजू आहे 3,89,533 रुपये. दुसऱ्या बाजूला मी खर्च सांगतो. किराणा खर्च जो झाला तो 65,000. त्यानंतर भाजीपाला 13,170 रुपये, दुग्धजन्य पदार्थ 21,894 रुपये, गॅस 8,000 रुपये, हार 3,000 रुपये, सिस्टीम 33,000 रुपये, हॉलचे भाडे 70,000 रुपये, 40,000 रुपये आचारी. त्यानंतरनी जाहिरात आणि छपाई त्याचे जे होर्डिंग वगैरे लावलेत त्याचे 21,450, गोड 79,701 नाही, स्वीट 7,970. त्यानंतरनी सन्मान 4,400 रुपये, कलाकार मानधन वगैरे सर्व आहे त्यात 69,500 रुपये, 15,000 रुपये लाईव्हसाठी दिले आणि 4,000 रुपये पकवास दुरुस्तीसाठी दिले आणि इंटरनेट सेवेसाठी 29,000 रुपये दिले, 2900. आणि इतर खर्च जाणं येणं वगैरे होतं त्याचे 5,000. असं जमेची बाजू आहे 3,89,533 आणि खर्चाची बाजू आहे 3,84,284 रुपये आणि आज हातावरती रक्कम 5,249 रुपये. रामकृष्ण हरी. ज्ञानदेव तुकाराम. एक मिनिट. परमश्रद्धेय परम आदरणीय सन्माननीय तात्या यांचं आज कीर्तनाचं जे सौजन्य होतं ते आपल्या वाईतील सत्तरभानजी ओसवाल यांच्या स्मरणार्थ त्यांचे दोन्ही मुलं इथं आलेले आहेत. बहोरबाई आमचे ओसवाल आणि भरत शेठ ओसवाल दोघांच्या वतीनं हे सौजन्य तात्यांना या ठिकाणी सुपूर्द केलेले. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शेवटची विनवणी संत जनी परिसावे, विसरतो न पडावा देवा तुम्हा पुढे फार बोलू काही अवघे पायी विदित, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची, विसरभुनी उठायचं नाही आरती व्हायच्या देवा तुम्हासी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उभावे से म्हणायत नाही नारायण. सुरवाडी बापणे येथे सापडले केने, आता उभावे से म्हणायत नाही नारायण. तुका म्हणे भूग गेला निवारा, आता उभावे से म्हणायत नाही नारायण. करोनी आरती आता ओवाळू श्रीपती, आधी पुराले नवस धन्य काळा दिवस. पहाऊ सकळा पुण्यवंत तुम्ही बा, आधी पुराले नवस धन्य काळा दिवस. तुकावाये टाळी उभासनी जगवळी, पुराले नवस धन्य काळा दिवस. प्रेम आरती गोविंदाचे ओवाळती, धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. आळा प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंद, धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. रामा म्हणे वादे मुनिराई लोचन, धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. युगे 28 विवायु वांगे रखमाई दिश दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटे परमादेवा, शरीवाई मा उतरी जया. जय देव जय पांडुरंगा, रखमाई वल्लभा राजीच्या वल्लभा पावे देवलगा. जय देव तुळसी माळा करदेव निकटी, कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवर निषेधी भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राजीच्या वल्लभा पावे देवलगा. जय देव जय. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करती.
दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाईती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा जय देव जय जय आरती राजा कैवल्य तेजा श्री विशाल संत वेदला माझा आरती राजा लोकले ज्ञान जगे तन कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती राजा कैवल्य तेजा श्री विशाल संत वेदला माझा आरती राजा बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी तपस केले आरती राजा महाकैवल्य तेजा देवीचा संत मनवेदला माझा आरती राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद होते पाय कवी आमा जागरात पाषाण आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा जे ब्रह्म तुकासे आले मनोरामे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा पाकवी आमा झाले रामन वंदन चरण पाय प्रेमे आलिंगे आनंद श्री अनंत मधुसूदन जनार्दन अविनाश सकल देवादि देवा चक्रधरा विश्वंभरा कमल नयना कमलापती मूर्ती त्रिविक्रम अगाये सगुणा निर्गुणा जीवना देव देवकी नंदना कृष्ण तुकाला लोटांगणी करीत सेविनवनी वंदनी सोडवा सकळ देवादी देवा महानुभवा रकुमाय ढोबा अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कल्पनेचे बाधा न हो कवने काही वाराचा वारा न लागो राजसा म्हणे तया सावे कल्याण मागणे ते दूध प्रती आहे संतांचे निर्वेच तुका म्हणे आता उदारत होई संतांची हो सूचना झाल्याशिवाय कुणीही आपल्या जागेवरून उठायचं नाही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम टाळकरी जाग्यावर बसा पंढरी श्री ज्ञानदेव